राम नाम सदा स्मरे ब्रह्मानंदितो विचरे तया थोर सुख झाले मी सर्वस्वा दिले भगवान म्हणे त्याग
दिल्या ब्रह्मते अव्यंग तया थोर सुख झाले तया थोर सुख झाले तिने सर्वस्व सांडिले विठोबार समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनम् तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो पंढरीनाथाय हनुमंता तुम्हारा रामदूत तुम्हारा रामदूता काय भक्ती चटवट मजदावना सुपट विनायकं गुरुं नौमि सादरेण विश्रुतम् ईशान चरण सान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञान
दानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये कैलासराज शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटी जय ओ कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी मज कृपा करी आता गुरुनाथा चरणी मी माता ठेवीतसी शरणागत झालो तुमच्या चरणीचा मार्ग विठोबा सदावा मज विठोबा कुमार प्रकृतस्थळी पवित्र मार्गशीर्ष या महिन्यामध्ये मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते द्वादशी पर्यंत त्रयोदशी पर्यंत या ठिकाणी देवादिदेव महादेव यांच्या या शिवमहापुराण कथेचं आयोजन तथा संतचरित्र अखंड हरिनाम सप्ताह त्या अनुषंगानं या ठिकाणी उपस्थित सर्व समस्त भाविक आज ब्रह्मानंद अनुभूती अष्टमी या पूजनीय गुरुवर्य श्री भगवान महाराज सिद्धांताश्रम वरवंड यांच्या या उपक्रमाचा हा वस्तुपाठ या महिन्यामध्ये दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात आपण इथे अष्टमीला येत असतो. त्या अष्टमी निमित्तानं ही सेवा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग गुरुवर्य श्री भगवान महाराज यांच्या श्री अभंग गाथेतील आहे. अभंगातून भगवान शिवशंकराच्या परळ वैराग्याचं वर्णन केलेलं आहे. दोन प्रकारचे वैराग्य शास्त्रात सांगितले, एक अपर वैराग्य आणि दुसरं पर वैराग्य. याची मी मीमांसा आपण पुढे करणारच आहोत. तुर्तास या शिवमहापुराण कथेचा आयोजन अखिल भारतवर्षामध्ये मोठ्या उत्साहात होत असतं. पंडित प्रदीपजी मिश्रा महाराजांनी याचा पुरस्कार केला आणि हे सगळीकडे पसरलं. आणि परम कृपाळू देवादिदेव महादेव हे कशा प्रकारे प्रसन्न होतात, थोडक्याच भक्तिभावयुक्त अंतःकरणाने केलेल्या पूजनानं शिवशंकराचं आपल्यावर कशा प्रकारे त्या ठिकाणी आशीर्वचन आपल्याला प्राप्त होते. जीवनातील समस्त दैन्य दुःख दारिद्र्य निवृत्तीपूर्वक सुख शांती समाधानाची अवस्था या ठिकाणी आपल्याला या शिवशंकराच्या पूजनानं कशा प्रकारे प्राप्त होते या शिवमहापुराण कथे अंतर्गत आपण श्रवण करतच आहात. हरिभक्तीपरायण परम आदरणीय श्री ज्ञानेश्वरी दिदी यांच्या मुखारविंदातून आपण ही कथा श्रवण करताय. तसंच समस्त गावकरी वासीय तथा श्री देशमाने सर यांच्या या पुढाकारानं हा या ठिकाणी सप्ताह होत आहे. देशमाने सरांना सर्व भजनी मंडळाचं सहकार्य आहे. यामध्ये ही सेवा पूजनीय बाबांचं भगवान महाराजांचं श्री भक्त मंडळ या गावामध्ये देखील आहे. आणि महाराजांच्याच आशीर्वचनाची सर्वांना या ठिकाणी अपेक्षा लागून राहिलेली आहे, दर्शनाची आणि कीर्तनाची. परंतु पूजनीय बाबा हे
आळंदीला त्या ठिकाणी केलेल्या असल्या कारणानं ही सेवा त्यांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली आहे. विठोबा कुमारी अभंगातून शिवशंकराच्या वैराग्याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. वैराग्य हा परमार्थाचा प्राण आहे. वैराग्याशिवाय परमार्थ हा शून्य आहे. परमार्थामध्ये कशा प्रकारचं वैराग्य असावं हे आदि गुरु शिवशंकरांनी दाखवून दिलेलं आहे. जरी होय श्री गुरु सदाशिव असं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याला परमार्थ सफळ करायचा असेल त्याने शिवशंकराला गुरु करावं. परमार्थाच्या ज्या भूमिका आहेत त्यामध्ये पहिली पायरी ही वैराग्याची आहे आणि दुसरी पायरी ही ज्ञानाची आहे. किंबहुना ज्ञानादेवतु कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष होतो या श्रुतीशास्त्राच्या सिद्धांतानुसार ज्ञानासाठी वैराग्याचीच आवश्यकता आहे. विना विरक्ती ज्ञान थांबत नाही. विरक्ती वाचोनी कही ज्ञानासी तगनेची नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विरक्ती असेल तरच ज्ञान टिकून राहते. जसं वाघिणीचं दूध हे टिकून राहायचं असेल, साठवायचं असेल तर त्याला सुवर्ण पात्र पाहिजे. सोन्याच्या भांड्याशिवाय इतर कुठल्याही धातूच्या भांड्यामध्ये वाघिणीचं दूध थांबत एक तर तिच्या पिलाच्या पोटामध्ये अन्यथा सोन्याच्या भांड्यामध्ये. म्हणाले मी दुसरं घेऊन जातो. आता नवीन निघाले, स्टील निघालं, स्टेनलेस स्टील, आणखी दुसरे धातूच निघाले, ते दूध त्यामध्ये थांबणार. तसं महाराज हे ज्ञान उपजोची नला हे उपदलिया वाट सुये. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आधी तर होत नाही. कदाचित पूर्व प्राप्ती दैवयोगाने झालं. पूर्वप्राप्ती म्हणजे अनंत जन्माच्या शेवटी गुरुची प्राप्ती होत असते महाराज. गुरु मिळाले तरी देखील गुरुवर गुरुत्वाची बुद्धी होण्याकरता सुद्धा भाग्य लागतात. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा पूर्व सुकृताचा नाथ महाराज सांगतात. ज्याचं सुकृत बलवत्तर आहे, ज्याचा दृढ अभ्यास आहे, ज्याने पूर्व जन्मामध्ये निष्काम कर्म केलेलं आहे, निष्काम उपासना केली आहे, अंतःकरणामधल्या मळाची
पापाची निवृत्ती करण्याकरता जो तत्पर आहे अशा जिज्ञासू पुरुषालाच ज्ञान होतं महाराज. भलत्याला हे ज्ञान होत. पूर्वप्राप्ती दैवयोगाने ज्ञान झालंच तरी त्या ज्ञानासाठी काय पाहिजे? वैराग्य पाहिजे, विरक्ती पाहिजे. अन्यथा झालेलं ज्ञान वाया मार्गाने जात. नवे नवे ज्ञान ही गंगा आहे आणि ही ज्ञान गंगा मस्तकामध्ये साठवली जाते हे भगवान शंकरांनी दाखवून दिलं. शिवशंकराच्या जटेमध्ये काय आहे? गंगा आहे आणि ती गंगा म्हणजे ज्ञान गंगा आहे. का शिवशंकराजवळ थांबली होती? कारण शिवशंकराजवळ वैराग्य आहे. विठोबार कुमारी विठोबार लोकापासून तो थेट ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हटलेलं आहे. मग हे वैराग्य शिवशंकराजवळ होतं महाराज. शिवशंकरापाशी जे वैराग्य होतं ते कशा प्रकारचं होतं? सगळ्या त्रिभुवनामध्ये तारकासुरानं हाहाकार माजवला आणि त्या तारकासुराचा वध काही केला होईना. तो कोणालाच आठवेना. मग त्याला मारण्याकरता कोण समर्थ आहे हे पाहिलं तर त्याचं मरण शंकराच्या मुलाच्या हातात होतं. शिवशंकर सदैव ध्यानस्थ. शिवशंकर सदैव ध्यानस्थ महाराज. मग हे ध्यानस्थ आहेत तर ते बाह्य वृत्तीवर येतच नाहीत. तर या इंद्रिय ग्रामावर येण्याची नाही, त्याला बाकीच्या गोष्टीच माहित नाहीत. अशा वेळेला शिवशंकराच्या मनामध्ये गृहस्थाश्रमामध्ये जावं अशा प्रकारची भावना निर्माण करण्याकरता कामदेवानं पुढाकार घेतला आणि शिवशंकरानं मात्र त्या कामदेवाचा देखील कोळसा केला. कथा भाग सगळ्यांना माहित आहे. शिवशंकराच्या वैराग्यापुढे कामदेवाची त्या ठिकाणी काही चाललं नाही. आणि नंतर मात्र जगाचं कल्याण व्हावं या उद्देशानं स्वतः शिवशंकर हे बाह्य वृत्तीवर आले आणि त्यांचा विवाह झाला. विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर नवरी नवरदेव आपले निघाले. मग शिवशंकर आणि पार्वती हे आपल्या वाहनावर बसून निघाले. शंकराचं वाहन नंदी. नंदीवरती त्या ठिकाणी शंकर बसले आणि मागून पार्वतीला बसले. आणि जसे ते आले तसे स्मशानामध्ये तिथं नंदी बाबा थांबले. आता मालकानं सांगितलं तिथं जायचं, तिथेच थांबले. मालक काय म्हणे ना पुढे चल, पुढे चल म्हणत नाही तर थांबणारच ना. असं आवडल्यावर नंदी काही पुढे जाईना, शंकर काही त्याला चल म्हणे ना. आणि नवरी माऊली पार्वती माता म्हणली का हो इथे कसं थांबणार? तेव्हा शंकर म्हणले देवी हेच खरं घर आहे, आमचं घर हेच आहे म्हणे. हो हे घर आहे. हो म्हणे. सगळे लोक एवढाले घर बांधतात आणि शेवटी येतात इथेच येतात. ते घर तिथेच राहते. त्यामुळं खरं घर हेच आहे. म्हणून मी इथून आता जाणार नाही. विठोबार कुमारी कालांतरानं आपल्याला इथेच यायचं आहे हे त्यांना ठाऊक असल्यामुळं तिकडे जाऊन पश्चाताप केल्यापेक्षा इथेच राहणं चांगलं नाही का? म्हणून शंकर सदैव त्या स्मशानातून जायला तयार होईना. म्हणाले सगळ्यांना शेवटी यायचं आहे इथेच बरं का,
पण आपल्याला माहित असून देखील आपल्या अशी धारणा आहे, वाटतं आपल्याला जायचं नाही म्हणून नाही. आपलं सगळी त्या ठिकाणी चढाओढ सुरू झालेली आहे. माड्यावरती माड्या बांधायच्या, सगळं काही करायचं. पण ज्याला हे कळालं, शंकराला हे कळालं आणि शिवशंकरांनी त्या ठिकाणी महाराज आपल्याला आदर्श घालून दिला. ज्याला कळलं की स्मशानातच जायचं आहे, लोक तात्पुरतं म्हणतात, पण ज्याला जर खरंच कळालं तो पुन्हा त्या मार्गाने जात नाही. देव दानवाचं युद्ध सुरू होतं. ते दानव काही ऐकत नव्हते. तेव्हा खट्वांग राजाला स्वर्गामध्ये पाचारण केलं आणि खट्वांग राजानं देवाची साथ करून युद्ध जिंकून दिलं. देव प्रसन्न झाले. म्हणले, राजा तू आमच्यावर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अनुग्रह केला, आम्हाला साथ दिली, सांग तुझ्यासाठी काय करू. खट्वांग राजा त्याला म्हटलं, आता काही मागून घ्यावं पोरायसाठी. विचार काय करतो म्हणे, का अरे म्हणे तुला इथे येऊन तुला किती दिवस झाले म्हणे, 1 महिना झाला. इथला 1 महिना म्हणजे पृथ्वीवरचं एक युग उलटलं म्हणे. आणि त्या एका युगामध्ये तुझे नातू पण तू सगळे त्या नष्ट झाले, कोणीच राहिलं नाही म्हणून म्हणे. हो म्हण, मग आता फक्त तुझंच त्या ठिकाणी कल्याण करून घे म्हणे. मग माझं कल्याण कशानं होईल. तेव्हा त्याचा हात पाहिला, त्याच्या हातावरती लिहिलं होतं की त्याला 3.5 मुहूर्ताचंच आयुष्य होतं, 1 तास बरं का. त्या 1 तासाच्या आयुष्यात तू जगू शकतो म्हणे, याच्यानंतर तुला मरायचंय. त्यावेळेला खट्वांग राजाला जर कळालं की आपल्याला 1 तास उरला, त्यानं काय करावं महाराज, आणा मला जिलेबी, आणा मला बासुंदी, आणा पुरणपोळी. खाऊन घेतलं नाही महाराज. खट्वांग राजा एका जागेवर बसला, सगळ्या प्रकारचं त्यानं चित्त आवरून घेतलं. जिथे जिथे मन गुंतलं होतं, थांबा 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 माझी मुलगी यायची राहिली, थांबा 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 माझं बँक बॅलन्स एकदा पुराच्या नावावर करून देतो, असं नाही म्हटला. 1 तास उरला, 1 तास उरला, खट्वांग राजांना आपलं मन जिथे जिथे गुंतलं तिथलं काढून घेतलं महाराज. याचा अर्थ हा आहे, स्वर्गात गेलेल्या राजाला देखील मरण आढळ आहे, त्याला देखील मरावंच लागतं. आया है सो जाएगा राजा रंग
रोशन चढ़ गया, कोई बांध गया जंजीर. जो इथे येतो त्याला मरावंच लागतं हे ज्याला कळालं तो मरायला जाईल पुन्हा त्या संसारामध्ये. शंकराला कळालं, शंकर म्हणले देवी हेच आपलं खरं खरं आहे. म्हणून शिवशंकर तिथेच थांबले. विठोबा रखुमाई, असं जर आहे तर मग माझ्याशी लग्नच का केलं. अशा आताच्या मावाला म्हणतात पार्वतीने काही म्हणलं नाही बरं. तुम्हाला तर रोजच कीर्तनाला जायचं होतं भागवत महाराज. मग असं म्हणतात का रे मावल्या. महाराज शिवशंकराची जी अर्धांगिनी आहे, शिवशक्ती समावेशन असं अनुभवामृतामध्ये प्रकरणच आहे. शिवाला सोडून शक्ती नाही, शक्तीला सोडून शिव आहे. जी एक एका वेण नकिले तृणाचे निर्माण. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की देव आणि देवी, शंकर आणि पार्वती हे एकच आहे. अर्ध नारी नटे स्वरूप असं वर्णन आहे. काय शिव तीच पार्वती आणि पार्वती तोच शिव. किंबहुना माणसाला सोडून शक्ती नाही. आपल्या अंगात जी शक्ती आहे ती आपल्याला सोडून राहू शकते. शक्तीचा जर वियोग झाला तर लोकांचा उचला लवकर, कारण यातली शक्ती गेली. मग महाराज सांगतात की शक्ती आणि शिव हे परस्पर यांचं ऐक्य आहे. ऐक्य म्हणजे निराय शारीरिक ऐक्य, मानसिक ऐक्य, बौद्धिक ऐक्य आणि आत्मिक ऐक्य. अक्षता पडल्या म्हणजे नवरी नवरदेव एक झाले, हे झालं शारीरिक ऐक्य. त्याला काय आवडते, यांना काय आवडतं, हे झालं मानसिक ऐक्य. त्यांना जे आवडते ते आपल्याला आवडणं, हे झालं मानसिक ऐक्य. जो त्यांचा विचार तोच आपला विचार. मला असं वाटते असं म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती म्हणत असेल हो मला सुद्धा असंच वाटते की आज आपण कीर्तनाला गेलंच पाहिजे. नाही आज मला नाही यायचं असं जर म्हणलं तर मग काय झालं. कोणी म्हणायचं आंबा, तिने म्हणायचं चिंच. जमेल का. मग समोरचे चाक जर समोर चालत असेल तर त्याच्या मागे जाणं हा पत्नीचा धर्म आहे. हे झालं बौद्धिक ऐक्य. मानसिक ऐक्य, बौद्धिक ऐक्य म्हणजे विचाराचं ऐक्य, दोघांचे विचार समान होणं, याचं नाव बौद्धिक ऐक्य. संकल्प तो नव्हे दुजा, संकल्प तो नव्हे दुजा. जो आपला संकल्प, गुरुचा संकल्प, तोच शिष्याचा संकल्प, असं हे नातं आहे. जो पतीचा संकल्प तोच पत्नीचा संकल्प. आणि हे ऐक्य जिथे घडते तिथे भांडण होत नाही, त्या तिथे कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी तंटा होत नाही. असं हे ऐक्य त्या ठिकाणी शंकर आणि पार्वती यांचं होतं. आणि आत्मिक ऐक्य त्याला म्हणतात. त्यांचा आत्मा तोच माझा आत्मा. विठोबा रखुमाई. तिथे काही कर्म होत नाही. आत्मिक ऐक्य झालं. शंकरांनी परीक्षा करून घेतली की आपल्या पुढे जात. काही काही मावल्यांचं असं असतं, असा नियम आहे. भजन करा विठोबा रखुमाई. आपल्याच मनाप्रमाणे वागणं हा मावल्यांचा स्वभाव झालेला आहे. आताशी तर फारच झालं. आधीच कबूल करून घ्यायचं आम्ही पोरगी शेतात जाणार. अशीच एक हट्टी मुलगी होती. आणि त्या हट्टी मुलीनं बापाला सांगितलं की
बाई आता बस झालं, घे आता ओळखून. नाही म्हणे, माझा ऐकणाराच नवरा मी काही. हिचं काय ऐकायचं? रोज म्हणे मी रोज सकाळी जे काम सांगितलं त्यांना ऐकलं पाहिजे. तर गोष्टीत तर लय आवडलेलं. गोष्टीत होतं मी रोज त्याला सर्व